तुझा सन्मान करण्याची आमची ताकदही नाही, कारण तुझं काम इतकं मोठं आहे. काय सन्मान करणार आम्ही? प्रत्येकजण हे वेगवेगळ्या पद्धतीने जे तुला बोलत होते, तुझ्या पदावर राहून किती माजुरडा माणूस असायला पाहिजे तो, नाही खरं? अशा पदाला पोचलेला माणूस प्रत्येक कुठेतरी येतोच हो, डोक्यामध्ये कुठेतरी जातच की. मी अतिशय हळूच विचारलं, म्हटलं आबाशिवाय तू अजून कोणाकडे राजकारणाकडे होतास का? तो म्हणला नाही. बाकी कुणा शक्यही नव्हतं. आणि आबा मी जाणीवपूर्वक, आम्ही मित्र होतो. इतका सुंदर माणूस होता आबा आमचा, साधा सरळ, इतका तुझा मित्र असण्याच्या लायकीचा. खूपच कमी असतात राजकारणामध्ये, असतात, नसतातच असं नाही, असतात काही, फक्त वानवा जास्त असते. फुटाणे कसे नाव घेऊन बोलतात, आम्हाला नाव घेऊन बोलता येत नाही. नाही खरं, नाही तो खरं सांगतो. कारण काय होतं माहिती आहे का, तर तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक 5, 15, 25 माणसं, त्यांना साला ठोकायला पाहिजे असं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक लिस्ट असते की नाही? असते ना, की ह्यांना तुडवायला पाहिजे. आणि अगदी दुर्बळ माणसाच्याही मनात असते. त्यामुळे काय होतं की एखादी दंगल बिंगल झाली तर भाजीला गेलेला असताना आत मुळ्याची भाजी आणि इकडे तिकडे बघत एक दगड, कारण तो आजचा जो सगळा जो असा तुंबलेला असतो ना, तो बाहेर यावा लागतो. मग ती एक दगड मारल्यानंतर फुटणारी काच आणि तो आवाज मला कुठेतरी माझ्या नपुसकत्वावर कुठेतरी एक पांघरून घालतो. प्रत्येकाच्या मनामध्ये एक लिस्ट असणारच. कदाचित कोणाच्या लिस्टमध्ये मी सुद्धा असेल, पण नाही, शक्यता आहे. पण ते बोलत नाही आपण. सतत वाटतं नाही ह्याला उडवायला पाहिजे, ह्याला तुडवायला पाहिजे. पण मग ते आपण का नाही करत? त्याच्यासाठी बंदूकच लागतं अशातला भाग नाही, त्याच्यासाठी दगडच लागतो अशातला भाग नाही. त्यानं निवडून देऊ नका, माणसा गणिक निवडून द्या, पक्षागणिक निवडून देऊ नका. खरं सांगतो, खूप छान माणसं असतात हो, किती छान काम करणारी असतात. पण काय मगाशी कोण म्हणलं 5 वर्ष, नारायण तू सांगितलंस ना रामदास, 5 वर्ष तर निवडून दिल्यानंतर कोणी सांगितलं होतं की आमच्या वाटेला तुम्ही जाऊ नका? मग तुमच्या ते जे तू सांगितलंस ना, पण खरं ती जातच नाही रे, तू कशाला म्हणतोस? ती जातच नाही तो वाटेला तुमच्या. पण हे सगळं बाजूला असं कोंडाळलं असताना हा माणूस अशा पद्धतीचं काम करून गेला. नवीन जे काय आहे, माण नदीचं मगाशी आम्ही बोललो होतो, माण नदी ही गेली 50 वर्ष तिथे पाणी नव्हतं. आपण नाम आणि तिकडची जी मंडळी अशा सगळ्यांनी मिळून आपण त्याचं एस्कवेशन, खोलीकरण, रुंदीकरण, लांबीकरण केलं. 50 वर्षे पाणी नसलेल्या नदीला आता तिथे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत, पलीकडे बोटीनी जावं लागतं. ते आपण केलं नाही, ते सगळ्यांनी मिळून केलं. मी माझं नेहमीच म्हणणं आहे ना, आमच्या संदर्भात सुद्धा अडखळत कोणी चालत असेल तर बोट द्या, नीट चालायला लागलं की हलगत बोट काढून घ्या, नाहीतर कपाळ खांद्यावर घेतलं की मग ते तसं नाही करायचं. आमच्या विजयाबाई ज्या आहेत त्यांच्या संदर्भात मी बोलत असताना एक दिवस मी म्हणालो होतो की रंगमंचावर आल्यानंतर ही माझी म्हणायला बाई पण आई आमची, आम्ही अडखळत असताना असं आमचं बोट धरलं, आमची मूठ अशी वळलेली होती. आम्ही चालायला लागलो, रंगमंचावर कुठेतरी आम्ही दुडदुडायला लागलो, नीट चालतोय, धडपडणं बंद झालं. आमच्या नकळत त्यांनी कधी बोट काढून घेतलं ते आम्हाला माहितीच नाही, पण आमची मूठ वळलेलीच राहिली. आम्हाला सतत वाटलं की त्यांचं बोट आमच्या मुठीत आहे, त्यामुळे आजसुद्धा पडण्याची भीती वाटत नाही. तसं तू निवृत्त झालेला नाही आहेस, आमची मूठ अशीच वळलेली राहणार, तुझं बोट कायम आमच्या हातात आहे, त्यामुळे तू असंच छान काम करत राहशील. एकच आहे की कुठल्याही कामासाठी नामच्या माध्यमातून असेल, एरवी कधीही असेल, बोलवलंस आम्ही आहोत, ही मंडळी आहेतच, मगाशी सांगितल्याप्रमाणे ही संयोजकच आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे, मी इथे आल्यानंतर पहिल्यांदा
बाल्कनी भरलेली आहे, थिएटर भरलेलं आहे. पुरुष नाटक ज्यावेळी मी करायचो, दत्तोबा माझ्या प्रत्येक पुरुष गायकवाड प्रत्येक पुरुषच्या प्रयोगाला यायचा, विठ्ठल मणियार दत्ता, असं भरलेलं नाटकासाठी. आणि मी पहिल्यांदा खरंच पाहतो, एक शासकीय अधिकारी रे, त्याच्यासाठी इतकी मंडळी तिथे उभी आहेत, बाहेरी आहेत. हात आम्ही जोडायचे रे बाबा, खरं सांगतो तुला. आता आज सत्कारच आहे तुझा, सांग काय देऊ, काय देऊ तुला, सांग. माग माग ना, जाहीररित्या माग, मग की नाही. खरं सांगतो, मी थोरला आहे का नाही तुझ्यापेक्षा? नाही ना, काही नको नाही, असं काही नाही. पूर्वी काय होतं माहिती आहे का, एक व्हिस्की होती, एक पंजाबी आमचा सरदारजी होता लंडनला, तर त्याच्याकडे कोणी गेल्यानंतर आज क्या पिओगे म्हणलं, नंतर तो कोण न पिणार का, नाही कुछ नाही, तर त्यांनी बाटली काढली, त्या बाटलीचं नाव होतं कुछ नाही. नाही खरं, त्याच्याकडे येणारा ज्यावेळी म्हणायचा कुछ नाही, त्यांनी स्वतः स्कॉच व्हिस्की काढली, त्या बाटलीचं नाव कुछ नाही, तर म्हटलं तू मागितली ना कुछ नाही, पे आता. तसं तू म्हणलं काय नको, ते काय नको नाही, ते सांग नेमकं काय नको, नाही तर काढून दाखवतो काय नको. खरंच चंद्रकांत, जे मागशील ते, म्हणशील ते, वाटेल ते काम करायला आम्ही सगळेच तयार आहात. मी सगळ्यांच्या वतीनं बोलतो आहे. माझ्या हातून सन्मान वगैरे खूप छोटा आहे, हे आपण सगळ्यांनी मिळून केलेला हा सन्मान आहे. तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी नमस्कार करतो. मी 4 भिंतीतली दुःख सांगितली. नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.